हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राजधानी दिल्लीत एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची आज बैठक। नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे सर्व खासदारांना घेऊन दिल्लीत। बैठकीनंतर मोदी सत्ता स्थापनेचा दावा करणार। दिल्लीमध्ये आज भेटींचा सिलसिला। शिंदे फडणवीसांसह अजितदादा दिल्लीत शहांना भेटणार। फडणवीसांच्या उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा होण्याची शक्यता। महायुतीमधील घटक पक्षांची आज मुंबईत बैठक। लोकसभा निवडणूक निकालावर बैठकीमध्ये विचारविनिमय होणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। मुस्लिम आणि बौद्ध समाजामध्ये मोदींची भीती होती। शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचं वक्तव्य। आमचा देखील पराभव झाला, आम्ही काही बोललो का? भरत गोगावलेंचा भाजपवर निशाणा। बारामतीचा निकाल आश्चर्यचकित करणारा। बारामतीमध्ये मीच कमी पडलो म्हणून आमचा पराभव। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली। भाजप नेते चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य बारामतीमध्ये महागात पडलं। अजित पवारांचं वक्तव्य। सुटकी वाजवत शरद पवारांचा पराभव करायचा हे वक्तव्य बारामतीकरांना आवडलं नाही। अजित पवार यांच्याकडून खंत व्यक्त। अजित पवार गटाच्या बैठकीला 5 आमदार अनुपस्थित। 2 आमदार आजारी तर 3 आमदार बाहेर असल्याची माहिती। तर सर्व आमदार आमच्यासोबत असल्याचा अजित पवारांचा दावा। देवेंद्र फडणवीसांनी काही लोक पोसून ठेवली आहेत। भाजपच्या प्रवीण पोटेंचा गंभीर आरोप। प्रवीण पोटेंचा रोख नेमका कुणाकडे? सवाल उपस्थित। सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटलांनी घेतली राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट। मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेत विशाल पाटलांचा काँग्रेसला पाठिंबा। मनसेच्या सरचिटणीसांची सकाळी 9 वाजता बैठक। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीचं आयोजन। अपक्षाला पिपाणी चिन्ह नसतं तर सातारा लोकसभेची जागा देखील आमचीच होती। सातारामध्ये भाजप कॉपी करून पास। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। शेअर बाजारामध्ये सर्वात मोठा घोटाळा। मोदी शहांचं नाव घेत राहुल गांधींचा खळबळजनक आरोप। मोदी शहांच्या गुंतवणुकीच्या सल्ल्यानंतर 4 जूनला 30 लाख कोटींच्या नुकसानीचा दावा। शेअर मार्केटमधील घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी। एक्झिट पोल सांगणाऱ्या कंपन्यांसह मोदी शहांची देखील चौकशी करा। राहुल गांधींची मागणी। राहुल गांधींचे आरोप भाजपनं फेटाळले। शेअर बाजारामध्ये चढउतार होत असता जास्त किमतीमध्ये शेअर विकून भारतीय गुंतवणूकदारांनी लाभ घेतला। पियुष गोयल यांची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।